लहान मुलांच्या डब्यासाठी एकदम परफेक्ट बीटरूट आणि पालकपासून बनवलेली रेसिपी आहे। ही मुलांना नक्की आवडेल आणि ती आवडेली पूर्ण डब्बा संपवतील। जी चटणी बनवली आहे ती मी बीटरूटची बनवली आहे। ही रेसिपी बनवण्यासाठी मी 2 कप रवा घेतला आहे। त्यामध्ये मी 1 वाटी आंबट दही ॲड करून छान प्रकारे मिक्स करून घेतलं आहे। तर दही मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये 1 वाटी पाणी ॲड करून याचं छान प्रकारे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे आणि साईडला रेस्ट करायला ठेवायचं आहे, जेणेकरून रवा छान प्रकारे फुगला जाईल आणि अप्पेही छान येतील। तर बघू शकता छान प्रकारची पेस्ट करून घेतली, मी साईडला करून ठेवलं आहे। त्या साईडला गॅसवरती मी पॅन गरम करत ठेवला आहे। तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये फोडणी करून घ्यायची, कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, कोथिंबीर, राई, जिऱ्याची। तुम्हाला जर जास्त व्हेजिटेबल ॲड करायचे असेल तुम्ही यामध्ये गाजर, शिमला मिर्च, वाटाणे, फ्लावर वगैरे ॲड करू शकता। तुम्हाला जर स्किप करायचं असेल माझ्यासारखं तर स्किपही करू शकता। बघू शकता छान प्रकारे कांदा, टोमॅटो हाय फ्लेमवरती रोस्ट करून घ्यायचा आहे, जेणेकरून अप्पेमध्ये ह्याचा कच्चा फ्लेवर येणार नाही। कांदा टोमॅटो रोस्ट होताना ह्यामध्ये मी ॲड केलं आहे मीठ तुम्ही चवीनुसार कमी जास्त करू शकता। साईडला आपण जे सुजीची पेस्ट बनवली होती ती बघू शकता की ते घट्टसर झाले आहे। ह्याला थोडंसं पातळ बनवण्यासाठी त्यामध्ये मी अजून 1 वाटी पाणी ॲड करून याचं छान प्रकारे एक डायरेक्शनमध्ये मिक्स करून घेतलं आहे, जेणेकरून ही छान प्रकारे फ्लफी एकदम छान पेस्ट तयार होईल। बघू शकता छान प्रकारे पेस्ट तयार झाली आहे। त्यामध्ये मी 1 पाउच इनोचा ॲड केला आहे। तुमच्याकडे इनो नसेल तर तुम्ही ह्यामध्ये खाण्याचा सोडाही वापरू शकता। आणि साईडला आपण जी फोडणी करून घेतलं होतं ते रेडी झाले आहे आणि प्युरीही छान प्रकारे तयार झाली आहे। तर थिकनेस एवढंच पाहिजे। तर बघू शकता हा इनो मी ॲड केला आहे 1 पाउच आणि कांदा टोमॅटोची फोडणी करून घेतली ती मी यामध्ये ॲड केली आहे। आणि साईडला पॅनही गरम झाला आहे, पॅनमध्ये आपण थोडं तेल ॲड करून छान प्रकारे अप्पे करून घेऊया। आणि आता फर्स्ट अप्पे मी सफेदवाले करून घेत आहे, जेणेकरून मुलांच्या डब्यासाठी कलर तयार होईल। आणि एक फर्स्ट बॅच ह्यामध्ये अप्प्याचं करून घेतलं आहे आणि सेकंड ह्याच्यामध्ये जे आपण बीटरूट आणि पालकची प्युरी तयार करून एका बाउलमध्ये टाकली होती त्यामध्ये आपण ही पेस्ट टाकूया अप्पेची आणि छान प्रकारे मिक्स करून घेऊया। बघू शकता एका साईडला बीटरूट आणि पालकची प्युरी छान प्रकारे तयार केली होती ती यामध्ये ॲड केली आहे आणि अप्पे बॅटर रेडी झालं आहे। हे छान प्रकारे मिक्स झाल्यानंतर आपण अप्पे करून घेऊया। मंडळी अप्पे तुम्ही एकदा ट्राय करा, तुमच्या मुलांना नक्की आवडेल। आणि हे बीटरूट पालक मुलं असं खायला मागत नाही, तर मुलांना प्रकारे छान प्रकारे रेसिपी कलरफुल रेसिपी मुलांना नेहमीच आवडते आणि डब्बाही ते संपवतील आणि आपल्याला नेक्स्ट टाईम ही बनवायला सांगतील। बघू शकता रेसिपी एकदम झटपट एकदम मस्त एकदम कलरफुल तयार झाली आहे। मंडळी तुम्ही नक्की रेसिपी ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा।